ठाण्यामध्ये शिवसेनेच्या महापौर आणि भाजपचा उपमहापौर असणारे ही निवडणूक आनंद दिघेंच्या काळाप्रमाणे बिनविरोध झाली आहे। त्यामुळे महापौर पदावरती शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील आज विराजमान होणार आहेत। यावेळी स्वतः एकनाथ शिंदे हे विशेष सभेला उपस्थित असणार आहेत। तिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार आहेत। शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर विराजमान होणार आहे। महापौर म्हणून शिवसेनेच्या हर्षारी थविल तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले आपला पदभार स्वीकारतील। कल्याणमधील आचार्य अत्रे सभागृहापासून भव्य रॅली काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची रॅली ही कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयामध्ये जाईल आणि त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहामध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत अशी घोषणा करण्यात येईल। उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेना भाजप एकमेकांविरोधामध्ये निवडणूक लढले, मात्र आता सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना भाजप ही एकत्र आलेली आहे। शिवसेनेचा महापौर तर उपमहापौर भाजपचा विराजमान होणार आहे। अश्विनी कमलेश निकम या शिवसेनेच्या महापौरपदी विराजमान होणार आहेत, तर भाजपचे उपमहापौर अमर लुंड हे विराजमान होणार आहेत। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये महापौर निवड होणारे भाजपतर्फे डिंपल मेहता तर उपमहापौरपदी ध्रुव किशोर पाटील यांनी अर्ज दाखल केलाय। तसंच शिवसेना आणि काँग्रेस आघाडीतर्फे रुबिना शेख यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय आणि वंदना पाटील यांनी उपमहापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज हा दाखल केलाय। वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौराची निवड होणार आहे। सत्ताधारी बहुजन विकास आघाडीतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने, निशाद चोरघे यांनी अर्ज दाखल केलेला आहे, तर उपमहापौर पदासाठी कन्हैया उर्फ बेटा भोईर आणि मार्शल लोपिस यांनी अर्ज दाखल केलाय। त्याबरोबरच भाजपतर्फे महापौर पदासाठी दर्शना त्रिपाठी आणि उपमहापौर पदासाठी नारायण मांजरेकर यांनी उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। इथं बहुजन विकास आघाडीकडे स्पष्ट असं बहुमत आहे। बातमी आहे धाराशिव जिल्ह्यामधून। धाराशिव जिल्ह्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर